सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी विमानतळाला भेट दिली होती. आपल्याबरोबर शिरसाट सर आहेत. सर, तुम्ही भेट दिली आहे, पाहणी केलेली आहे, किती काम झालेलं आहे? काम तसं जर म्हणलं तर आम्ही एक ट्रायल बेसवर पहिलं विमान उतरवता येईल का इथपर्यंत आमची तयारी झालेली आहे. डोमेस्टिक एअरपोर्टचे चालू करायचं तर आमचं टार्गेट हे मार्च आहे. आणि म्हणून आज पाहणी करताना एअरपोर्टचं काम किती झालं ते पाहिलं. आणि येणाऱ्या 5 तारखेपर्यंत माननीय प्रधानमंत्र्यांना त्यांच्या शुभ हस्ते एक लँड जे विमान लँड होणार त्याच्या उपस्थितीत व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्या पद्धतीचं पत्र आम्ही मंत्रालय त्यांच्या संबंधित विभागाला दिलेलं आहे. आणि मला वाटतं 5 तारखेपर्यंत तो कार्यक्रमसुद्धा होईल. एक वेगळं मी जी काही पाहिलं आज एअरपोर्ट की मलासुद्धा विश्वास बसला नाही की इतकं चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटतं मुंबई असेल त्याच्या आसपासचा पूर्ण परिसर जो आहे याच्या विकासाला इतकी गती जी ग्रोथ होणार आहे ती कल्पनेच्या बाहेरची आहे. मेट्रो येते, कोस्टल रोड येतो आहे, पुन्हा बुलेट ट्रेनचा सुद्धा वापर या ठिकाणी होतो आहे. आणि हे सगळं एअरपोर्टशी कनेक्टेड असलेलं मग वेगवेगळे हॉटेल्स येतील, बाकी सर्व इथलचे रहिवासी वाढतील. हे सगळं ग्रोथ होणारं एकमेव शहर हे नवी मुंबई असणार आहे. म्हणून त्याचा आनंदसुद्धा मला आहे. सर, रनवेचं काम कितपत झालेलं आहे? सुखोई विमान येणार आहे? तर विमानतळ ते एअरपोर्ट अथॉरिटी ते म्हणजे एअरफोर्स ठरवेल, त्यांना आपण सांगितलेलं आहे. आणि एकदा एक ट्रायल बेस आहे हा. त्याच्यानंतर जूनमध्ये जे काही इंटरनॅशनल फ्लाय इथून होणार आहेत, ह्या विमानतळाची व्याप्ती ह्या असलेलं मुंबईचं विमानतळ ह्याच्यापेक्षा डबल कॅपॅसिटीचं हे विमानतळ आहे. इथं पार्किंग जरी विमानाची ठरवली तर 350 विमानं ॲट अ टाईम पार्क होऊ शकतात. एवढा मोठा हा परिसर आहे. कमी जागेमध्ये इतकी चांगली मांडणी मला वाटतं दुसऱ्या विमानतळाची नाही. अमेरिकेचं याच्यापेक्षा डबल आहे. आणि त्याचे मांडणी पाहिले तर त्याचं विमान जे पार्किंग होतं ते कमी आणि नवी मुंबईमध्ये तेवढंच जास्त आहे. नवी मुंबईचं जे विमानतळ आहे त्याला जर तुम्ही पाहिलं तर 130ची कॅपॅसिटी, 130-140ची काहीतरी कॅपॅसिटी आहे. परंतु इथं 350 विमान ॲट ए टाईम पार्क होऊ शकतात एवढी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. सर, बुलेट ट्रेन असेल, कोस्टल रोड असेल, इतर जी दळणवळण आहे ती डायरेक्ट एअरपोर्टशी जोडणार आहे? सर्व कनेक्ट असणार आहे. तुम्हाला पुण्याहून येताना सुद्धा कनेक्टिव्हिटी असणार आहे. तुम्हाला इकडून जर पनवेलकडून येणार ते त्याचे आहे, तुम्ही पालघरकडून येणार तुम्हाला कनेक्टिव्हिटी आहे. आणि हे जे काही बनतात एअरपोर्ट त्याच्यात विशेषतः काय आहे तर 4 त्याच्यामध्ये असलेले टर्मिनल 1, टर्मिनल 2, टर्मिनल 3, टर्मिनल 4. तुम्ही कोणत्याही टर्मिनलमध्ये घुसलेत, एकमध्ये जरी घुसले तर तुम्हाला 4ला जाता येईल. नवी मुंबई म्हणजे मुंबईला तसं नाही, तुम्हाला बाहेरून जावं लागतं. त्याला 35 मिनिटाचा कालावधी लागतो. परंतु तुम्ही 4वरून जरी घुसले तरी 1ला जाऊ शकता. आणि त्याला अंडरग्राऊंड त्यांनी ती सगळी सुविधा दिलेली आहे. म्हणजे एक वेगळं धर्तीचं एअरपोर्ट आता या ठिकाणी येतं आहे. याचा खरंच आनंद या महाराष्ट्रातला डेव्हलपमेंटला जी गती द्यायचा जो काही प्रयत्न शिंदे साहेबाचा आहे त्याला हे प्रमाण आहे. नक्कीच आपण पाहतो की नवी विमानतळाची प्रगती ही फास्ट होताना दिसते. आणि पुढील महिन्यामध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुखोई विमानसुद्धा उडण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.